अशा वेळी आपल्याला एका आधाराची गरज असते, एक अशा शक्तीची जी आपल्याला पुन्हा उभं करते. आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचे दिव्य अभयवचन. ही वचनं फक्त शब्द नाहीत, तर लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे. फक्त एकदा मनापासून ऐका आणि अनुभव घ्या स्वामींची कृपा. अभयवचन 1. मी तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्यासोबत उभा आहे. मी तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्यासोबत उभा आहे. अर्थ: जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी स्वामी आपल्याला एकटे सोडत नाहीत. आपण फक्त घाबरतो, पण स्वामी आधीपासून आपल्या बाजूला उभे असतात. विश्वास ठेवला की भीती आपोआप निघून जाते. अभयवचन 2. तू माझा आहेस, तुला काहीही होऊ देणार नाही. अर्थ: हे वचन खूप भावनिक आहे. स्वामी भक्ताला आपल्या लेकरासारखं मानतात. जसं आई वडील आपल्या मुलाचं रक्षण करतात, तसं स्वामी आपल्या भक्तांचं रक्षण करतात. अभयवचन 3. योग्य वेळ येईल, धीर धर. अर्थ: आपण लगेच परिणाम हवा असतो, पण स्वामी सांगतात सबुरी ठेवा, योग्य वेळ आल्यावर सगळं चांगलं होईल. उशीर होतो, पण स्वामींचा निर्णय नेहमी योग्य असतो. अभयवचन 4. तुझं कर्म कर, बाकी माझ्यावर सोड. अर्थ: आपण मेहनत करायची, पण परिणामाची चिंता नाही करायची. स्वामी सांगतात तू प्रयत्न कर, फळ मी देईन. तू प्रयत्न कर, फळ मी देईन. यामुळे मन हलकं होतं आणि तणाव कमी होतो. अभयवचन 5. जिथे श्रद्धा आहे तिथे मी आहे. अर्थ: स्वामी कोणत्याही मंदिरात नाही, तर भक्तांच्या विश्वासात असतात. जिथे खरी श्रद्धा, भक्ती आणि प्रेम असतं, जिथे खरी श्रद्धा, भक्ती आणि प्रेम असतं, तिथे स्वामींची उपस्थिती असते. अभय क्रमांक 6. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अर्थ: हे स्वामी समर्थांचे सर्वात प्रसिद्ध अभयवचन आहे. याचा अर्थ असा की जीवनात कितीही अडचणी, संकटे, भीती किंवा अपयश आले तरी आपण कधीही एकटे नाही. स्वामी समर्थ आपल्याला सांगतात तू फक्त विश्वास ठेव, मी तुझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहे. जेव्हा मन घाबरते, परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा हे वचन मनात म्हटले की एक वेगळी शक्ती मिळते. अभयवचन 7. ज्याने माझ्यावर श्रद्धा ठेवली, ज्याने माझ्यावर श्रद्धा ठेवली त्यांचे मी रक्षण करतो. अर्थ: हे वचन श्रद्धेची ताकद असते. जो भक्त मनापासून स्वामीवर विश्वास ठेवतो, त्याला कधीही वाईट शक्ती किंवा संकट जास्त काळ त्रास देऊ शकत नाही. अभयवचन 4. तुझं काही वाईट होऊ देणार नाही. अर्थ: जीवनात कधी कधी आपल्याला वाटतं सगळं संपलं, पण स्वामी समर्थ सांगतात मी आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणी सुद्धा तुझं रक्षण होईल. हे वचन खूप लोकांच्या जीवनात खरे उतरलेले आहे. अभयवचन 9. फक्त माझं नाव घे, मी धावून येईन. अर्थ: स्वामी समर्थांचे नाव म्हणजे शक्ती आहे. जय स्वामी समर्थ हा जप मनापासून केला तर नकारात्मकता दूर होते. जेव्हा मनात दुःख, भीती, एकटेपणा येतो, फक्त नाव घ्या आणि अनुभव घ्या. अभयवचन 10. मी आहे ना, काळजी कशाची. अर्थ: हे वचन पूर्ण विश्वास आणि समर्पण शिकवते. आपण सतत भविष्याची चिंता करत असतो, पण स्वामी सांगतात तू चिंता सोड, तुझी जबाबदारी मी घेतली आहे. जेव्हा आपण सर्व काही स्वामींवर सोपवतो, तेव्हा मन शांत होते आणि मार्ग आपोआप सापडतो. स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, मी तुझ्यासोबत आहे. एकदा मनापासून म्हणा जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला हे वचन आवडले असेल तर कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ. धन्यवाद.